आपल्याशी शेतकरी नेते रविकांत तुपकरजी जोडले गेलेले आहेत। रविकांतजी, एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात मात्र कृषी मंत्री रमी खेळताना दिसतात असा व्हिडिओच खरं तर आमदार रोहित पवारांकडून हा ट्विट करण्यात आलेला आहे। हे ट्विट आता समोर आलंय, काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, सार्वजनिक जीवनात जी माणसं काम करतात ना त्यांनी खूप जबाबदारीने वागलं पाहिजे। खाजगी जीवनात तुम्हाला कसं वागायचं तो तुमचा प्रश्न आहे, पण सार्वजनिक जीवनामध्ये जी माणसं काम करतात सामान्य लोकांनी कसंही वागलं तरी चालतं, पण पदावरच्या माणसांनी खूप जबाबदारीने वागलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि विशेषतः त्यांचं पद हे जबाबदारीचं पद आहे। ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्या खात्यातले किंवा त्या क्षेत्राशी संबंधित लोक आत्महत्या करतायत, लोक अडचणीत आहेत, अशा वेळी त्यांनी खूप जबाबदारीने वागावं, इतरांना आधार देणारं वागावं। आणि जेव्हा तुम्हाला एखादी चेअर मिळते किंवा तुम्ही रिस्पॉन्सिबल पर्सन असता तेव्हा तुम्ही वाटेल तसं मनात आलं तसं वागू शकत नाही। तर समाज तुम्हाला फॉलो करत असतो, समाज तुम्हाला बघत असतो, परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही। सरकारमधले अनेक मंत्री ते वाटेल तशा पद्धतीने वागतायत। विधान भवनातली हाणामारी काय असेल किंवा इतर गोष्टी असतील, म्हणजे यांना भानच नाही की सत्तेत आपण आहोत आणि सत्तेत असताना आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे। त्यामुळे या लोकांनी भान ठेवावं असं आमचं मत आहे। आणि तुमचा काय आदर्श लोक घेतील, पुढच्या पिढ्यांनी तुमचा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे। अमुक अमुक मंत्री असे होते का, अमुक आमदार असे होते, काय सांगतील पुढची पिढी? नवीन पिढी काय सांगेल पुढच्या पिढीला? ते सांगतील ते पत्ते खेळत होते, ते असे होते, ते असे मारामाऱ्या केल्या यांनी। त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या लोकांनी जबाबदारीने वागणं खूप महत्वाचं आहे। जी रविकांतजी, खरं तर शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या आहेत, खरं तर म्हणजे आत्महत्येचा तर प्रश्न आहेच, परंतु अनेक ठिकाणी अजूनही पाऊस हवा तितका पडलेला नाहीये। शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः त्यामुळे वाळून चालली आहेत। ही अनेक अशा समस्या आहेत। आपण शेतकरी नेते आहेत, या दृष्टीने कृषी मंत्र्यांची काहीतरी जबाबदारी असते। त्या जबाबदारीपासून मात्र हा आता व्हिडिओ खरं तर ट्विट करण्यात आल्यापासून असं समजतंय की त्यांना नक्की जाणीव आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय। बरोबर आहे। आता सोयाबीनवर हुमणी आळी पडली, तर त्या हुमणी आळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं अत्यंत आवश्यक आहे। दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी सोयाबीनचं बियाणं निघालेलं नाही, कपाशीचं बियाणं निघालेलं नाही, अनेक ठिकाणी दुबार तिबार पेरणी करावी लागली, शेतकऱ्यांना कंपन्यांकडून फसवण्यात आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये तिचा आधार देणं खूप महत्वाचं आहे। त्या शेतकऱ्यांना कंपन्यांचं आणि सरकारचं साठलोटा असल्यामुळे कंपन्या मुजोर पद्धतीने वागतात। पीक विमा सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना मिळेल का नाही अशी शंका आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेतला। नक्कीच तुमचा मुद्दा आम्हाला लक्षात आला रविकांतजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात। या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।